झी 24 तास एक पाऊल पुढे। आपलं गाव आपली ग्रामदेवता या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तालुक्यात 16व्या शतकातील चंडिका देवीचं प्रसिद्ध मंदिर आहे। पवन राजा मोहिमेवर जाण्यापूर्वी पवनीच्या सीमेवर असलेल्या या देवीचं दर्शन घेऊन निघायचा अशी आख्यायिका आहे। या देवीच्या दर्शनासाठी नवरात्रात भाविकांची झुंबड उठते। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात चंडिका देवीचं प्रसिद्ध मंदिर आहे। नवरात्रीमध्ये या मंदिरात भक्त मोठ्या संख्येने आई चंडिकेच्या दर्शनासाठी येतात। याच देवीच्या नावावरून बाजूचा परिसर चंडिकापूर म्हणून ओळखला जातो। मालगुजार म्हणून तुळानकर यांच्या पूर्वजांनी या मंदिराची सुमारे 16व्या शतकात स्थापना केली अशी आख्यायिका आहे। तुळानकर घराण्याचे पूर्वज तुलोजीपंत हे भोसलेंच्या काळात सरदार असल्याचा ऐतिहासिक दाखला आहे। पंचक्रोशीतली 5 गावं भोसल्यांनी दान दिली होती, तेव्हापासून मंदिराच्या देखभालीचे काम याच घराण्याकडे होतं। 1960 पासून इथं हरिनाम सप्ताह, नवरात्री उत्सव, दसराचा मेळावा, 10 दिवसाचा खूप छान कार्यक्रम होतो दरवर्षी। यहाँ पे 3 माताएं हैं, चंडिका माता, अन्नपूर्णा माता और दुर्गा माता है। इनकी सुबह शाम आरती होती है और यहाँ पे जो है तो नवरात्रि का अच्छा उत्सव मनाया जाता है। या मंदिरातील चंडिका मातेची मूर्ती ही दगडी आहे। ही मूर्ती 16व्या शतकातली आणि अतिशय प्राचीन आहे। मूर्ती जीर्ण झाल्यानंतर 1960 साली नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। नवरात्रोत्सवात मंदिरात 9 दिवस सप्तशतीचा पाठ होत असतो आणि दसऱ्याला जत्रा भरते। नवसाला पावणारे बिलकुल चमत्कार आहेत देवी मातेचे। असे पवनी तालुक्यात काही असे उदाहरण आहेत। सांगतात येऊन मंदिरात जो वैयक्तिक ज्योती कलश आम्ही स्थापना केली, 7 वर्षापासून कंटिन्यू चालू आहे। आज 101 ज्योती कलश तिथं स्थापन झालेले आहेत। त्यातील आपले भाविक लोक नवरात्रीपासून पहिल्या दिवशीपासून तर 9 दिवस इथं एकदम भक्तिभाविकांनी पूजा करतात। चंडिका देवीचं हे मंदिर एका तलावाच्या काठावर असून या मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार झाला। आता हे मंदिर एका ट्रस्टद्वारे चालवलं जातं। या मंदिराचा आता पूर्णपणे कायापालट झालाय। नवसाला पावणारी अशी ही देवी असल्यानं महिला वर्ग देखील अतिशय उत्साहात या सोहळ्यात सहभागी असतात। झी 24 ताससाठी भंडाऱ्याहून माधव चंदनकरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।